जय शिवराय मित्रांनो, अतिवृष्टी चालू आहे। भयानक असा पाऊस पडत आहे। तो आजच नाही पडत, महिन्याभरापासून अतिवृष्टी चालू आहे आणि यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि त्या शेतकऱ्याला कराव्याच लागणार आहेत, कारण आपलं नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीची भरपाई आपल्याला मिळायलाच पाहिजे। तर आज आपण ज्यांनी पीक विमा भरला त्यांनी तक्रार कशी करावी आणि ज्यांनी भरला नाही त्यांनी सुद्धा कशी करावी, ही सगळी माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमधून घ्यायची। मात्र तुम्हाला एक विनंती, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती आपले नातलग मित्र सगळ्याला शेअर करा। आता एक महत्त्वाची सर्वात अगोदर गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला तक्रार कशी करायची। तर शेतकरी मित्रांनो, सध्या रानात सगळं पाणी आहे। आपलं कोणतंही पीक असलं तर रानात सगळं पाणी आहे। पीक जरी दिसत असलं काही काही, समजा फुटभर पाणी असेल, कुठं 1.5 फूट असेल, कुठं गुडघ्या इतकं, कुठं कमरा इतकं, कुठं काहीच राहिलं नाही, अशी सुद्धा परिस्थिती आहे। मग आता याच्यामध्ये पंचनामा ज्यांनी पीक विमा भरला नाही तर त्यांनी काय करायचं की त्यांचं 100% नुकसान आहे। त्याचं कारण असं आहे की काही शेतामध्ये समजा फुटभर जरी पाणी असलं आणि वरही सोयाबीन दिसत असलं तरी त्याच्या मुळा सडलेले आहेत, कारण पाणीच इतकं आहे आणि ते कधी कमी होईल सांगता येत नाही, कारण जमीन पाणी घेईन। त्यामुळे 100% नुकसान झालंय। आपली तक्रार करते वेळेस ते 100% नुकसान नोंदवणं गरजेचं आहे, कारण मुळा सडल्यामुळं आता जे काही पीक राहिलेले ते काही शेंगा भरणार नाहीत, ते बोंड भरणार नाहीत, ते पाते राहणार नाहीत, सगळं गळून जाणार आहे। त्याच्यामुळं आपल्याला ही तक्रार करणं गरजेचं आहे। आता तक्रार कशी करायची, तर आपला तलाठी, मंडळ अधिकारी किंवा तहसीलदार यांच्याकडे जायचं। उगा एकट्या शेतकऱ्यानं जायचं नाही, गावातले सगळे शेतकरी घ्यायचे आणि डायरेक्ट तहसील कार्यालयावर जायचं जर पंचनाम्याला येत नसतील तर। कारण जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी डायरेक्ट कलेक्टर ऑफिसवरच मोर्चा काढला, पंचनाम्यालाच येईनात, 1 महिना होऊन गेला। आणि जर अशी परिस्थिती राहिली, एकदा याच्यातून शेतकरी जर वगळला गेला तर त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळणार नाही। म्हणून ज्या वेळेस नुकसान झाले त्याच वेळेस आपल्याला ही तक्रार करणं आणि त्याचा पंचनामा करणं आणि त्याची 100% नुकसानीची नोंद घेणं हे गरजेचं आहे। कारण जी नुकसान भरपाई मिळती ती एका हंगामापुरतीच आणि त्या पिकापुरती मिळत असती, ती काही डबल पुन्हा मिळणार नाही। आता राहिला दुसरा प्रश्न, ज्यानं पीक विमा भरलाय त्यानं तक्रार कशी करावी। आता काही लोकांनी कमेंट केले की पीक विमा भरलाय मग तक्रार कशी करावी। आता पीक विम्याच्या माध्यमातून जे काय अतिवृष्टी नुकसान भरपाई आहे याचा ट्रिगर वगळलेला आहे। आता हा ट्रिगर वगळल्यामुळे आपल्याला जे पीक विम्यामधून नुकसान भरपाई मिळायला पाहिजे तर ती मिळणार नाही। शेवटी उंबरठा उत्पादनात घट आली, त्याच्यातून जे मिळायचं ते मिळेल, पण आता पण आपल्याला अतिवृष्टीची तक्रार पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा करणं गरजेचं आहे। आणि जसं मी अगोदर सांगितलं की ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला नाही त्यांनी कशी तक्रार करावी, तशीच तक्रार ज्यांनी पीक विमा भरलाय त्यांनी सुद्धा करावी, तरच पीक विमा मिळेल आणि हे अतिवृष्टी सुद्धा मिळेल। आणि ती एका हंगामाकरिताच असती अतिवृष्टी। आणि पीक विमा कसा मिळेल, तर ते तुम्ही त्याचा हप्ता भरलेला आहे म्हणून पीक विमा मिळेल। म्हणजे जर तुम्ही तशी तक्रार केली, उंबरठा उत्पादनात घट आली तर नुकसान भरपाई मिळेल आणि पीक विमा सुद्धा मिळेल। त्यामुळं तात्काळ आपण याची दखल घ्यायची आणि लवकरात लवकर आपले तलाठी असतील, मंडळ अधिकारी असतील, याच्याकडे तक्रार दाखल करायची। आणि तुम्ही जर तक्रारी नोंदवल्या का नाही नोंदवल्या ते सुद्धा कमेंट करा। आणि सध्या तुमच्याकडे शेतीची काय परिस्थिती झालेली आहे नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।